दररोज आपण एमपीएससीने विचारलेले PYQ त्याचा अनालिसिस करत असतो. आजचा आपला प्रश्न राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आहे. त्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये अ, ब, क असे 3 विधाने दिलेले आहेत आणि नंतर पर्यायी ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं विधान सांगते जास्तीत जास्त 2 अपत्यनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. दुसरं आहे ब विधान सार्वत्रिक लसीकरण. विधान क आहे अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% खाली आणणे. आता यामध्ये आपण बघतो पहिलं जे विधान आहे जास्तीत जास्त 2 अपत्यनुसार 2050 सालापर्यंत 2050 होतं का नाही 2045 तिथं बरोबर आहे. म्हणजे ए ऑप्शन आहे ए जे विधान आहे ते चुकीचं आहे. मग आपल्याला ए इलिमिनेट करायचं आहे म्हणजे काय काढून टाकायचं आहे. ए कोणकोणत्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1 2 आणि 3 यामध्ये हे बरोबर दिलेलं आहे अविधान. मात्र अविधान हे कसं आहे चुकीचं आहे म्हणून आपण हे ऑप्शन काय करत आहे एलिमिनेट करत आहे आणि उरलं आपल्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर आलं केवळ विधान ब बरोबर आहे. आता केवळ विधान बच का बरोबर आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. सार्वत्रिक लसीकरण त्यांनी सांगितलं होतं आणि यामध्ये विधान क का चुकीचं आहे कारण विधान क मध्ये सांगितलेले आहे अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% खाली आणणे. 30% खाली आणणे हे कसं आहे चुकीचं आहे कारण प्रति हजारी 30 खाली आणणे हे योग्य राहील. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय फक्त विधान ब बरोबर आहे. चला तर मग आता ही माहिती घेऊ. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 बाबत तात्काळ उद्दिष्ट होते त्याच्यानंतर मध्यमकालीन उद्दिष्ट होते आणि दीर्घकालीन उद्दिष्ट होते. दीर्घकालीन जे उद्दिष्ट होते ते 2025 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे हे होतं. आता मध्यमकालीन उद्दिष्ट काय होते त्याला मीडियम टर्म तुम्ही ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकता. टोटल फर्टिलिटी रेट आहे तो 2.1 साध्य करणे कधीपर्यंत 2010 पर्यंत. आणि यामध्ये तात्काळ उद्दिष्ट होते की प्रजनन व बाल आरोग्य आहे सेवा सर्वांना उपलब्ध करून देणे तसेच गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता वाढवणे आरोग्य सुविधा गाव पातळीपर्यंत पोहोचवणे असे काही प्रमुख उद्दिष्ट होती. कोणती तातडीचे म्हणजे यामध्ये तिन्ही उद्दिष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. यामध्ये काही प्रमुख लक्ष सुद्धा इथे आपण दिलेले आहेत. सर्वांसाठी मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे शिशु मृत्यू दर आहे त्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणतात 30 पेक्षा कमी करणे माता मृत्यू दर 100 पेक्षा कमी करणे सार्वत्रिक लसीकरण करणे मुलीचे विवाह वय 18 वर्षानंतर सुनिश्चित करणे महिला सक्षमीकरण व शिक्षण वाढवणे 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अशा पद्धतीने काही तरतुदी आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये पाहायला मिळतात. आता तुमच्यासाठी साधा सोपा प्रश्न पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी जाहीर करण्यात आलं होतं हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच पद्धतीने डेली आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. आपली पूर्ण सिरीज आहे ती तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.